नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी उजळणी चाचणी क्रमांक 1 करता चाचणी क्रमांक 1 करता मी पुन्हा पेपरही तुम्हाला पाठवतो आहे. तो सोडवायचा आहे. पहिलं प्रकरण आणि दुसरं प्रकरण मॅथ्स सेकंडमध्ये. परवा लाईट गेली त्यामुळे ते थोडंसं रिव्हिजनचं कन्सेप्ट राहिलं होतं की त्यामध्ये काय घ्यायचं होतं ते सगळं सांगतो आहे तुम्हाला की हे दोन त्रिकोण समोर बसतील तर हे कोणांची किंमत काढा असं अर्धवट राहिलं होतं हे, कारण अचानक लाईट गेली. तर हा भाग असा होता, हा पी क्यू हा 70 असणार आणि हा उरलेला अँगल एन आणि हा काढायचा होता. हे दोन्ही सारखे असणार, हे दोन्ही सारखे असणार, पण 60 अधिक 70 आणि हा एक्स, ह्या तिघांची बेरीज 180 असणार. हे दोन्ही मिळून 130 झाले, बरोबर ना. ते वजा झाले आणि त्यामुळे हा 50 येणार, 50-60 असं, आणि म्हणून हा सुद्धा 50 असणार. असा होता तो भाग. त्याच्यानंतर ह्या धड्याचं थोडंसं ॲप्लिकेशनच्या भागाकडे आपण जातो आहे. गणित मैत्रीला नवीन जॉईन दररोज नव्यानं होत आहेत मुलं, त्यांना विनंती आहे बाळांनो की तुम्ही पडसी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. मध्येच असं आलं की त्याची मजा फारशी येणार नाही. तर हे जर दोन त्रिकोण समोर बसतील तर त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असतं सांगा. हां, ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं, बरोबर काय. हे त्याच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात, त्यांची बाजू जी आहे त्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. आणि याच्यावरती फार छान ॲप्लिकेशन्स किंवा ह्याचं प्रूफसुद्धा आपण फार चांगल्या रीतीनं पूर्ण करून घेतले. की हे समरूप त्रिकोणाचं क्षेत्रफळ, समजा हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हा जर गिव्हन असेल तर त्याचा, हे गिव्हन आहे, पक्ष आहे, हे दोन त्रिकोण समरूप आहे. तसं ह्याला आपण एलिमेंटच्या ऐवजी ए बी सी घेतो, ए बी सी, आपल्या ए बी सी. आणि हे जर दोन त्रिकोण आणि हे पी क्यू आर असं असेल. आता हे दोन त्रिकोण असतील तर ह्यांचा क्षेत्रफळाचा जो भागाकार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 सेकंड असं म्हणूया याला. याची जी साईड आहे ना, ए बी पी क्यू, ह्याच्या साईडचा आता साईडचा स्क्वेअर होतं. किंवा तुम्ही बी सी छेद क्यू आर घेऊ शकता, किंवा तुम्ही ए सी छेद पी आर असं घेऊ शकता. ह्याचं प्रूफसुद्धा बाळानो. मग ह्याचं पेपरमध्ये तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न काय समोर जाऊ शकाल, तुम्ही काय सोडू शकाल. समजा हे बाजू 4 आहे आणि ही 3 आहे, तर ह्याचं गुणोत्तर आता काय होणार सांगा बरं. बाजूचा वर्ग म्हणजे 4×3 स्क्वेअर होणार, म्हणजे याचा आन्सर होणार 16×9. 4×5 असेल तर 16×25 येणार. हा बाजूचा वर्ग होता. हे प्रमेय कसं आलं, ह्या प्रमेयाबद्दल पण जराशी मुलांची बेसिकली नाराजी असते. हे असं होतं. ह्या प्रूफमध्ये मोर दॅन 2 कन्सेप्ट्स इथे यूज करावे लागतात. आता उदाहरणार्थ कोणत्या कोणत्या कन्सेप्ट्स होत्या हे जरा बघा. की हे दोन त्रिकोण तर सिमिलर आहेतच, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आणि मग आपल्याला हे गणित प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे की ही त्याची हाईट झाली, बरोबर ना. समजा की आपण ह्याची हाईट एक काढली अशी, इथं ए डी म्हणतो, इथं पी एस असं म्हणतो. हां, तर हे क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे यासाठी आपण असं शिकत गेलो होतो हे, की पहिल्यांदा काय काय लर्न केलं तर ते सगळं आपण यूज करायचं होतं. इथं फर्स्ट हा जो एरिया ऑफ ट्रायंगल, आता मी फर्स्ट म्हणतो, लिहित बसत नाही, आणि एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड आहे ना, याचा रेशो कोणाच्या प्रमाणात असतो, बेस इंटू हाईट. ह्याची बेस आणि ह्याची हाईट, ह्याचा बेस आणि त्याचीच हाईट, त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर. 1.1 मध्ये आपण असे सेकंड सोडवले बाळानो. तुम्ही नवीन मुलांनी ते पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. हे असं होतं. ह्याच्यानंतर काय होतं बघा, हे दोन ट्रायंगल्स आहेत ना, हे सिमिलर आहेत. म्हणजे सेकंड लाईनला आपल्याला हे मांडायचं होतं की ह्याच्या सर्व बाजू, हे ट्रायंगल ए बी सी जे आहे तो सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर आहे. म्हणजे ह्याच्या संदर्भात आपण काय शिकलो, तो ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. याचा जो रेशो असतो तिन्ही बाजूचा हा समान असतो, ए सी अपॉन पी आर असं, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. त्याच्यानंतर आणखीन एक इथं गंमत अशी आली होती, हे जे छोटे त्रिकोण झाले बाळांनो इथं, हे बघा, हा जो छोटा त्रिकोण आहे ना, हा जो छोटा त्रिकोण आहे ह्याच्यामध्ये समरूपता कशी येते बघा. बी एवढाच क्यू असणार, बी एवढाच क्यू असणार, आणि डी एवढाच डी इतकाच हा एस असणार. मग उरलं अक्षर कोणतं, ए घेतो, त्यातलं उरलं कोणतं बघा, पी. आणि हेला म्हणतो आपण कोको कसोटी, ए टेस्ट. आता ए टेस्टनुसार
ह्याच्या पण बाजू प्रमाणात असणार. बघा जरासं, ह्याच्या पण बाजू प्रमाणात लिहिणार. म्हणजे कसं, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी डी अपॉन क्यू एस अपॉन इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस. ह्या 3 रिझल्ट्सनी मिळून हा रिझल्ट तयार झाला होता. ह्याचं प्रूफही आम्ही बघितले बाळांनो. इथं काय करायचं आता, फ्रॉम रिझल्ट 1 to 3 काय होते बघा, हे जे बी सी अपॉन क्यू आर आहे ना, त्याची किंमत कोणाकडे कोणा इतकी आहे बघा, बी सी अपॉन क्यू आरची किंमत कोणा एवढी आहे बघा. आता लास्ट इथं 4th जी सेंटेन्स आहे ना, हा जो ट्रायंगल 1 आहे आणि हा जो ट्रायंगल 2 आहे, याचा रेशो मी लिहितो बघा. ह्या बी सी अपॉन क्यू आरला आपण काय लिहू शकतो सांगा आता. हां, काय लिहू शकतो बी सी अपॉन क्यू आरसाठी, इथं बी सी अपॉन क्यू आर आहे, त्यासाठी काय लिहू शकतो बघा, ए बी अपॉन पी क्यू लिहू शकतो. आणि इथं ए डी अपॉन पी एस आहे बघा, इथं ए डी अपॉन पी एस आहे, त्याची किंमत सुद्धा आपण काय घालू शकतो, ए बी अपॉन पी क्यू घालू शकतो. आणि म्हणून ह्याचं रिझल्ट होतं ए बी इंटू ए बी आणि पी क्यू इंटू पी क्यू दॅट इज इक्वल टू ब्रॅकेट स्क्वेअर, असा रिझल्ट होतो. बघा बाळांनो, हे मी एकदम थोडक्यात हा बाजूचा वर्ग कसा तयार झाला. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात कसं असतं, याचं प्रूफ मी एकदम थोडक्यामध्ये तुमच्यासमोर व्यक्त केले. हे डिटेलमध्ये आपण एक्झरसाइज 1.4मध्ये पहिल्याच आठवड्यात, पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण हा पोर्शन पूर्ण केला आहे. तेव्हा गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा बाळांनो, आणि तिथं मग पुन्हा डिटेलमध्ये बघा हे बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात का असतं. बेसिक त्रिकोण पाया गुणिले उंची, समरूप त्रिकोण बाजू प्रमाणात, आणि छोटे त्रिकोण समरूप आल्यानंतर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून हा रिझल्ट तयार झाला आहे. गणित तज्ञांनी अगोदरच प्रूव्ह केलेल्या ह्या गोष्टी आहेत, फक्त आपण समजून घेतोय आणि आपण त्या रिव्हिजन होतोय. आपण हा बाजूचा वर्गाचा भाग होता पण हा झाला त्याचा बेसिक भाग. आता तुम्हाला याच्या ॲप्लिकेशन्सवरती गणित सोडवायचे आहेत, याचा वापर करून आपल्याला गणित सोडवायचं आहे. मग 3-4 दिलं तर मग त्याचा बाजूचा वर्ग का करायचा, हे बाजूचा वर्ग पाठ न करण्यापेक्षा हे बाजूचा वर्ग निर्माण कसा झाला हे कळणं गरजेचं आहे. 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ पाय गुणिले उंची हा बेसिक 1.1 मधला भाग. 2 समरूप त्रिकोण म्हणजे 9th स्टँडर्डपासून शिकत आला आहे त्या बाजू प्रमाणात. आत्ताच ह्यामध्ये शिकलेल्या टेस्ट 9वीत आणि याच्यामध्ये शिकले होतं बघा तुम्ही. हा बी हा क्यू एवढा असणार, समरूप त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा, आणि हा 90चा असणार, आणि उरलेलं अक्षर हे लिहिता येणं हे महत्त्वाचं होतं. आणि मग ह्याच्या बाजू प्रमाणात लिहिल्या आणि तिघांचं कॉम्बिनेशन बी सी अपॉन क्यू आर म्हणजेच ए बी अपॉन पी क्यू, ए डी अपॉन पी एस म्हणजे ए बी अपॉन पी क्यू, आणि हे ए बी अपॉन पी क्यूचा वर्ग होतं. अंडरस्टँड करताना कमी पायरीमध्ये लक्षात घ्या, रिप्रेझेंट होताना जास्ती पायऱ्या मांडा, म्हणजे त्याची इंटरेस्टिंग होईल तो भाग. हा समरूप त्रिकोणाचे चा प्रमेय पहिल्या प्रकरणामधले सर्व थेरम, सर्व मिसलेनियस आपण पुन्हा एकदा पूर्ण करणार आहोत. जवळजवळ अभ्यासक्रम पूर्ण व्हायच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. पुढे जाणारच आहोत, पण थोडीशी मुलांची शंका ही ह्या आता जस्ट झालेल्या टेस्टमध्ये तुम्ही आहात. आणि मग इथं आपल्याला आता पाया उंची जेव्हा वेगळे असतात आणि समरूप नसते तेव्हा हेच वापरायचं होतं. आता हेच बघा ना, इथं हे त्रिकोण दिले ए बी सी डी आणि पी क्यू एस. आता एक गणित तुम्हाला असं आहे याच्यामध्ये, माझ्याकडे उजळणीला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये ह्याची हे बघा, हे मी प्रमेय सांगितलं तुम्हाला. हे 5 आहे बी सी, हे 3 आहे, हे क्यू एस आहे, पी एस आहे 2 आणि क्यू आर आहे 3. आत्ता बघा हेच वापरायचं होतं इथं, फक्त एवढंच. पाया उंची हे समरूप वगैरे आहेत असं दिलं नाही आहे, हे पाया उंची हे बघा, हे फर्स्ट स्टेट होतं का नाही, हे आपलं पहिलं. हे सगळे एक्झाम्पल्स आपण 1.1मध्ये बाळांना सॉल्व्ह केले. 1.1मधले प्रॉब्लेम जे ट्रायंगल्स होते ते सिमिलर नव्हते, हे सुद्धा सिमिलर नाहीत आता. आणि तुम्ही आता रेशो काढायला सांगितलं आहे, पाया गुणिले उंची घ्यायचं आहे. नव्यानं आणि जुन्या जॉईन झालेल्या सर्व मुलांना परत एकदा विनंती आहे बाळांनो की गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, आमचा आनंद वाढवा. आत्ता जवळजवळ 12,000 व्ह्यूज आहेत, 2,000 विद्यार्थी जॉईन आहेत, पण सबस्क्राईबची संख्या बाळांनो कमी पडते. मी तुमचं पर्सेंटेज वाढवले, तुम्ही माझे पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी सबस्क्राईब करा, म्हणजे डायरेक्ट आपल्याला ऑनलाईन डिस्कस करता येईल तुमच्याशी. हां, हे बघा, हे बी डी ए सी आहे 5, ए डी आहे 3, ह्याचा पाया ह्याचा उंची, हे बघा कॅन्सल, हे 2.5, ह्याचं आन्सर येणार आहे 2.5. असं तुम्हाला ह्याचं पाया उंची होतं. 5 2 10, 5 3 15, 3ला 3 गेले बरोबर ना, 5 3 15, 3 भागिले 6, असं त्याचं रेशोचं उत्तर आपल्याला काढायचं होतं किंवा असा भाग येणार आहे.
पण यातले ॲप्लिकेशन्सवर ते सम जे होते ना ते कसे तुम्हाला डिफिकल्ट वाटत गेले किंवा ते सोपे कसे होते, हा भाग जरासं नव्यानं बघूया. हे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात कसं असतं किंवा ते का आपल्याला लर्न करायचं आहे, हा भाग आपण बघूया. जरासं रिझल्ट्स तुमच्या ज्या शंका कुशंका आहेत तो भाग आपण पूर्ण करून घेऊया आणि मग आपण रेग्युलरकडे जाऊया. बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करत राहा. सर्वच प्रॉब्लेम, सर्वच डिफिकल्टीज आपण सॉल्व करत आहोत. तुमच्या मदतीसाठी हाही भाग आपण घेत आहोत. आता ह्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा वापर करून प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, थोडं बाळांनो, थोडंसं ऑनलाईन थोडंसं ऑफलाईन असं आपल्याला हे वर्ष पूर्ण करावं लागतं, कारण शाळा उशिरा सुरू होत आहेत. बघताय, तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यासाठी आपण अटॅचमध्ये राहणं, तुम्हाला काही सराव प्रश्नपत्रिका, पेपर्स, काही गोष्टी आपण करत राहतो आहे. इथं आता असा समय बघा, ह्याचा वापर करून किती डेप्थनं आपल्याला ते गणित शिकायचं आहे. एवढ्या डेप्थनं शिकण्यासाठी एवढं नॉलेज पण आपलं पक्का असायला पाहिजे. हा एक ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलमध्ये आता एक ट्रायंगलचे दोन ट्रायंगल झाले बघा. एक ट्रायंगलचे दोन ट्रायंगल झाले आणि हा डी आहे ना, DE अपॉन BC हा जो रेशो आहे तो 2:3 आहे. हा एरिया ऑफ ट्रायंगल ADE जो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ADE हा छोटा ट्रायंगलचा एरिया हा 32 आहे. आणि मग आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायला सांगले. फाइंड आउट द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल BCED चा एरिया किती असेल असा प्रश्न आहे. आता तसं हायर ॲप्लिकेशनकडे गेलो आपण. आणखीन एक गिवनमधलं महत्त्वाचं सेंटेन्स असं आहे की D पॅरलल BC हा एक महत्त्वाचा भाग इथं गिवनमध्ये आहे. DE त्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नव्हतं. त्याला घेऊन आपल्याला पुढं जाऊ शकत नाही आपण. DE पॅरलल BC. मॅथ्समध्ये थोडंसं चॅलेंज असतं, थोडंसं विचार करत असतो. हा भाग माहिती आहे तुम्हाला. कसं चॅलेंज असतं, का हे घ्यायचं आहे, का असं सॉल्व करायचं आहे, हे तर नॉलेज किंवा ह्याचे स्टेप जरा जास्ती वापरायचे. बघूया काय वापरायचं आहे. फक्त ट्रायंगल आहे आणि हे दोन्ही सिमिलर आहेत एवढं एक गोष्ट माहिती आहे. सॉरी, हे दोन ट्रायंगलमध्ये एक पॅरलल लाईन आहे एवढं आहे. ही पॅरलल लाईन आपल्याला काय सजेस्ट करते बघा. आता तुम्ही दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता, हा आणि हा कोण कसला सांगा बरं. तसा तुम्हाला हा दिसला पाहिजे, हा आणि हा कोण. हे बघा, हे लाईन आहे, हे पॅरलल आहे आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. हां, कुठले संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल्स मस्ट बी कॉन्ग्रुएंट टू इच अदर. देअरफॉर मी फर्स्ट सेंटेन्स असं लिहितो, अँगल D इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल B अँड अजून एक अँगल E इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू. व्हेन वी सी हिअर बोथ आर कॉन्ग्रुएंट. पुन्हा ही पण पॅरलल लाईन्स आहेत. ही एक ट्रान्सव्हर्सल झाली, ही छेदिका झाली आणि हे संगत कोण झाली. समजा अशी रेषा असेल तर हा संगत कोण होणार. म्हणजे E हा कोण कोणाशी इतका आहे सांगा बरं. हा कोण C इतका आहे. हे झाले इतक्रम कोण, अल्टरनेट अँगल्स. आता ह्या दोन ट्रायंगलमधले दोन कोणांची जोडी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण सिमिलर असतात. म्हणजे कुठला त्रिकोण बघा, हा जो ट्रायंगल ADE आहे, हा छोटा ट्रायंगल सिमिलर टू द ट्रायंगल ABC. D हा B एवढा आहे, E हा C एवढा आहे. ABC कोणती टेस्ट झाली सांगा बरं. AA टेस्ट किंवा कोको कसोटी. ओके बाळांनो, आत्ता हे दोन त्रिकोण समरूप नव्हते, पण आता दिलेल्या प्रॉपर्टीनुसार समरूप आले. हा विचार प्रवाह तुमच्यात सुरू झाला पाहिजे. आता सिमिलर आले म्हणले की परत या दोन ट्रायंगलचा जो रेशो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा जो रेशो आहे तो निश्चितपणे त्याच्या साईडच्या स्क्वेअर इतका असणार. कुठली साईड, पहिली दोन अक्षरं घेतलात तरी चालतं, दुसरी दोन अक्षरं घेतलात तरी चालतं आणि दुसरी दोन अक्षरं घेतलात तरी चालतं. दुसरी दोन घेतो कारण दुसरी नोन आहे बघा. दुसरी जोडी याची DE अपॉन BC चा स्क्वेअर. DE अपॉन BC चा स्क्वेअर. हे DE अपॉन BCच का घेतलं हे बघा इथं दिले त्यांनी. DE अपॉन BCची व्हॅल्यू दिल्या म्हणजे आपल्याला 2/3 भरता येईल.
पहिलीच बाजू भरली असे AD अपॉन AB माहिती नाही म्हणून थांबलो असतो आपण, पण आता समरूप आहेत, सगळ्याच बाजू सारख्या असणार आहे, ज्या प्रमाण सारखं असणार, म्हणजे AD अपॉन AB पण तेवढंच असणार, DE अपॉन BC आणि AE अपॉन EC सगळंच सारखं असणार. त्याचा आन्सर आलं 4/9. आता हे खरं हाय लेवल काय चॅलेंज असू शकतं, कसा विचार करायचा आहे बघा. आत्ता मात्र पुन्हा आपल्याला अशी स्टेपला आपण आलो. हा जो ट्रायंगल एरिया आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ADE आहे बाळांनो, आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC आहे. इथं ह्याचं उत्तर आलं 4/9. आता जरासं किमती भरूया. ह्या छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्यांनी, हे बघा, याचं क्षेत्रफळ 32 दिले, ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितले. हे ह्यात भरूया बाळांनो. बघा, ही गंमत होती याची. तेवढा कॉन्फिडन्स, तेवढा आत्मविश्वास वाढण्यासाठी, अचूकतेसाठी सरावाची नितांत गरज आहे. तर हे इझी आहे बाळांनो. समजणं, कॅल्क्युलेट करणं, अचूकतेसाठी सरावाची गरज आहे. म्हणून पुन्हा पहिलं दुसरं प्रकरण मी पुन्हा का घेतोय बघा. पुन्हा थोडंसं रिवायझन करूया. आता एरियाचा जो एरिया आहे, हा जो एरिया त्याने दिला आहे, हा एरिया दिला आहे तो 32 आहे. आणि ह्याचा एरिया, आता ABCचा एरिया हा दोन्हीच्या बेरजे एवढा होणार. ह्या दोन्हीच्या बेरजे एवढा x + 32 होणार, = 4/9. आता आपण हे गणित 8th स्टँडर्डकडे गेलो. आपण अशा रेशोचं सिम्प्लिफिकेशन कसं करायचं बघा. पॅरलल लाईन, संगत कोन, सॉरी मी कुठले टेस्ट लिहिले बघा, इतक्रम नाहीत, हे कसले कोण आहेत बघा, सॉरी, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कसले कोण होते सांगा बरं. संगत कोन, सॉरी, संगत कोन असं लिहायला पाहिजे होतं ना. दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स, नॉट अल्टरनेट अँगल्स. हे संगत कोन सारखे आहेत, संगत कोन सारखे आहेत. ओके, आय एम सॉरी अबाउट दिस. हे संगत कोन आहेत, संगत कोन सारखे आहेत. BD आहे, EC आहे. हां, त्याच्यानंतर हे दोन त्रिकोण समरूप झाले कोकोकोसनुसार. त्यानंतर बाजूचा वर्ग लिहिण्यात आला. हां, म्हणत असताना मी संगत कोन म्हणलं, लिहित असताना करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणलं, लिहित असताना इतक्रम कोन म्हणलो. हा कोन संगत कोन आहे, सॉरी बेटा. तर हे लिहिलं. त्याच्यानंतर हे दोन ट्रायंगल्स A टेस्टनं सिमिलर आले. त्यानंतर A टेस्टबद्दल आपण शिकलो होतो की दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या बाजूचा वर्ग असतो. नोन बाजू DE अपॉन BC आहे. इट इज इक्वल टू AD अपॉन AB, DE अपॉन BC आणि AE अपॉन AC. हे तिन्ही सारखंच असणार. त्याची किंमत भरली आणि मग आपल्याला आता हे आता गणित सोपं राहिलं तुमच्यासाठी, आपल्यासाठी. आता हे 32 × 9, 4 × ब्रॅकेट x + 32, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27 आणि 1 = 28. हे आले बघा 4x अधिक 4 × 2 = 8 आणि 12, बरोबर काय. आता 288 महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या किती आहे. आता ह्याची वजाबाकी करूया. 0, 6, 1 डिवायडेड बाय 4 = x. 4 × 4 = 16. याचा एरिया आला 40. आता हेही पटलं का बघा. ह्याचा जो रेशो येणार आहे तो 4/9 येणार आहे. ह्याचा एरिया आहे 32 आणि हे 40 आणि हे आलं 72. आपलं राईट आहे का बघूया. 8 × 4 = 32, 8 × 9 = 72, 8 ला 8 गेलं, उत्तर 4/9 आलं. येस, वी आर राईट. सॉरी फॉर दिस. दे आर संगत कोन. दोन समांतर रेषा संगत कोनांच्या जोड्या एकरूप म्हणजे A टेस्टनं ट्रायंगल सिमिलर झाले. हे सगळा भाग पुन्हा तुम्हाला कळण्यासाठी, हे A टेस्ट काय आहे हे कळण्यासाठी बाळांनो तुम्ही आमचं पहिलं लेक्चर, या लेसनचं पहिला धडा पूर्णपणे समजून घेणं, सगळ्या टेस्टनं समजून घेणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला त्यात इंटरेस्ट येणार नाही. आज हा कुणाला उपयोगी पडणार आहे हा भाग, ज्या मुलांनी सगळे लेक्चर्स अटेंड केले, जरा ऑनलाईन ऑफलाईन ऐकले आणि त्यांना हे गणित सोडवता येईल, नाहीतर गणित सोडवता येणार नाही. पुन्हा ह्याच्या प्रॅक्टिसची तुम्हाला नितांत गरज आहे. तुमची प्रॅक्टिस करू शकता किंवा त्याचा वापर करून घेऊन तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके बाळांनो, असा ह्याचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ह्या एखाद्या थेरमचे, ते मनापासून समजणे, ते करणं, हा भाग इथला जास्ती महत्त्वाचा आहे, बरोबर. आता ह्याच्यावरचं परत एक गणित सांगतो तुम्हाला, हे कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा. काही कृतीसाठी सुद्धा सरावाची गरज आहे. परत तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे, नव्यानं जॉईन झालेली मुलं असतील, जुनी मुलं असतील, त्या सर्वांनी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करण्याबाबतीत सबस्क्राईब करा, त्या आयकॉनच्या समोरची बेल दाबा, सगळे लेक्चर्स तुमच्याजवळ येतील. त्याबद्दल बघा तुम्ही आळस करायला आहे, तेवढा आळस नका करू. मी तुमच्यासाठी नाही आळस करत. दररोज 400 तासापर्यंतचं रेकॉर्डिंग तुम्हाला पोच करतो आहे. आत्मीयतेनं तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. माझी हार्टली रिक्वेस्ट आहे तुम्हाला, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्हाला ही मदत करणारी ही जी टीम आहे, ज्यांनी मला हे टेक्निक तंत्रज्ञान करून दिले, त्याशिवाय तुमच्या सरांचेही आभार की सरांनी तुम्हाला जॉईन व्हायला सांगितलं. म्हणजे सरही माझ्याबरोबर आहेत, तुमच्याशी हितगुज करतायत. तुमच्या सरांचं, तुमच्या पालकांना धन्यवाद. आता ह्याच प्रमेयावरती ह्याचंच ॲप्लिकेशन बघूया. 2 ट्रायंगल सिमिलर असलं की बाजूचा वर्ग करायला नाही विसरायचं. हा प्रश्न बघा कसा आहे. नाही, ह्या 1.4 करता जादा सरावाची गरज आहे. इव्हन मॅथ्स सेकंडला जास्त सरावाची गरज आहे. मॅथ्स सेकंडवर बरीचशीच मुलं थोडीशी नाराज असतात मॅथ्स फर्स्टपेक्षा. ह्याचा जो रेशो आहे हल्ली बाळांनो नाही आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा रिव्हिजन घेणं, पुन्हा मला मिसलेनस पहिल्यापासून सॉल्व करणं, परत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या वाटतात. ह्याचं कारण थोडंसं दुरस्त राहून आपण शिकावलो आहे. तुम्हाला असं काठी घेऊन तुमच्याजवळ उभं राहावं लागतं, तेव्हा वर्गात लक्ष राहतं. गणित सोडवून आणावं लागतं, उद्या चुकलेलं दुरुस्ती करावं लागतं. असे तुमचे टीचर्स करतात. असं पाहिजे. मलाही तुमच्याशी डायरेक्ट हितगुज करायची इच्छा आहे, पण तुमचे आपले सबस्क्रायबर कमी पडतात. बघा की 2-3 हजार मुलं जॉईन आहेत आपल्याशी, पण सबस्क्रायबर मात्र फारच कमी आहेत, 100-200-300. त्यामुळे प्रॉब्लेममध्ये आले. त्यामुळे प्लीज बाळानो सबस्क्राईब इट. AB आहे 4 आणि डीची किंमत काढायला सांगितल्या. पुन्हा आता समरूप त्रिकोण आहेतच. बाजूची माहिती दिलेली आहे आणि बाजूची माहिती काढायला सांगितली. तसं हे प्रॉब्लेम त्यांनी रिकाम्या जागाच्या स्वरूपात ॲक्टिव्हिटी बेसनं दिले. ॲक्टिव्हिटी बेस कसा निर्माण झाला आहे बघा. पहिली गोष्ट, 2 त्रिकोण समरूप आहेत, बाजू दिलेत, बाजू काढायला सांगितलेत. समरूप त्रिकोणांच्या, मी आता ट्रायंगल 1 म्हणतो, किंवा चला ठीक आहे ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल हा DEF. हे 2 त्रिकोण समरूप आहेत म्हटलं तर समरूप त्रिकोणाच्या पायागुणिले उंचीकडे जायची गरज नाही. आता समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. ह्याची पहिली अक्षरे घेऊया, ह्याची पहिली अक्षरे घेऊया. AB/DE कंसाचा वर्ग. समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर, समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. ह्याचं जे गुणोत्तर दिले बाळांनो, ह्याचा ट्रायंगलचा जो एरिया आहे तो रेशो त्याने दिला आहे, तो वापरायला पाहिजे नाही. ह्याचं 1:2 आहे. AB पण दिले बघा, D दिलेलं नाही आहे. ठीक आहे, ह्याचं सोल्युशन तर करायचं आहे आपल्याला. आता करूया. तर मग 1/2 = 16/x². 4चा वर्ग. हां बोला काय झालं आता. 4चा वर्ग 16 आणि डीची किंमत आपल्याला काढायची आहे. डीचा वर्ग आहे तसा राहणार, 4चा वर्ग. आता याचा तिरकस गुणाकार करूया. हां, x² बरोबर 16 × 2. आता वर्गमूळ घेऊया. x बरोबर 16चं वर्गमूळ 4 आणि वर्गमूळ 2चं वर्गमूळ 4 वर्गमुळात 2. ह्याचं उत्तर येणार आहे 4 वर्गमुळात 2. 4 वर्गमुळात 2. त्याचा बाजूचा वर्ग तुम्ही करून बघूया. ह्याचा रेशो करूया 4 वर्गमुळात 2 आणि त्याच्या बाजूचा वर्ग करूया, तर ह्याचं उत्तर येणार 1:2. 4√2. बघा समजलं काय. आणखीन एकदा, 2 समरूप त्रिकोण आहेत, त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तराचा वर्ग केला. एकाची बाजू 4 दिलेली आहे, दुसरी बाजू x दिलेली आहे. x घेतली आपण. 1/2, 4चा वर्ग 16, तिरकस गुणाकार केला, त्याचं उत्तर आलं 4√2. प्रॅक्टिस, सराव, आत्मविश्वास या सगळ्या गोष्टीची बाळांनो इथं गरज आहे. ही त्याची ॲप्लिकेशन्स आहेत. हाच ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्याला इथंही करायचं आहे. समरूप त्रिकोण क्षेत्रफळाचं गुणोत्तर बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. ह्याच्या ॲप्लिकेशन्सवरची सगळी गणितं हे थोडीशी हाय लेवल, थोडंसं जास्त विचार करावा लागतो. ह्याचाही बाळांनो आपल्याला विचार इथं करायला हवा. सर्व मित्रांना हार्टली रिक्वेस्ट आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जॉईन्स दररोज नव्यानं मुलं होत आहेत, तिथून पुढचा भाग तुम्हाला मिळेल. पण जॉईन सबस्क्राईब केल्याशिवाय ते पहिल्यापासून सगळे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होणार नाहीत.
हा एक प्रश्न बघा इथं. हे ए बी आणि इथं ए बी आहे आणि सी डी आहे, हे पॅरलल आहे. इथं छेदनबिंदू ओ आहे, सॉरी इथं डी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे. ए बी सी डी असं नाव आहे त्याचे. हां, आता मग ए बी आणि पुन्हा इथं ए बी इज पॅरलल टू द सी डी हा भाग आहे. ह्या दोन समांतर रेषा. आता इथे मात्र संगत कोण नाही देणार. आता इथं काय ना सांगा, हे तुम्हाला असं एकदा दिसलं पाहिजे. हा ए बी आहे 20 आहे, सी डी 6 आहे, त्यानंतर ओ बी आहे 15 आणि आपल्याला काढायला सांगितलं ओ डी किती असेल ते काढायला सांगितले. पुन्हा इथं हा भाग तुम्हाला लक्षात येतो का बघा, ए बी आणि सी डी पॅरलल आहेत. म्हणजे हे बघू नका जरासं, हे काहीच नाही असं. हे बघा, हे असं आहे. हे बघा, आता हे दोन पॅरलल लाईन्स आहेत ना. हे बघा, ही ट्रान्सव्हर्सल झाली, हे पॅरलल आहे, हे आणि हे पॅरलल आहे बघा, आणि ही मग त्याची ट्रान्सव्हर्सल झाली. हा कोण आणि हा कोण कसला कोण झाला बघा आता. हां, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल सी. कसले अँगल झाले बघा, हे व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल. आत्ता व्युत्क्रम कोण, मग अशी करस्पॉन्डिंग अँगल होते, संगत कोण होते. आता तुम्ही अपोजिट अँगलसुद्धा घेऊ शकता किंवा ह्या बाजूचा कोणही तुम्ही घेऊ शकता बघा. अपोजिट अँगल हा आणि हा तर सारखा आहेच, लिहिला काय नाही लिहिला काय, हा आणि हा पण सारखा असणार बघा. अँगल डी, अँगल बी इज इक्वल टू द अँगल बी इज इक्वल टू द अँगल डी. हा सुद्धा व्युत्क्रम कोण आहे. आता दोन कोण एकरूप झाले की हे जे दोन त्रिकोण आहेत ना, हे समरूप होतात बाळांनो. यासाठी भरपूर एक्झाम्पल, हे जे दोन त्रिकोण आहेत हे यासाठी आपण भरपूर एक्झाम्पल आपण सॉल्व केलेत. अशी फिगर असली काय ना अशी असली काय, हे पण याचा यूज नव्हता हा असं. आता हे दोन त्रिकोण आहेत, हे दोन्ही त्रिकोण ए बी ओ, ट्रायंगल ए बी ओ समरूप सी डी ओ. कुठली कसोटी, ए किंवा को किंवा तिसरं तुम्ही लिहिलं असता ओ इज ओ, तरी तो ट्रायंगल कोण समरूप झाला असता. समरूप झाला की नाही विषय मिटला बघा बाळा. ह्याच्या बाजू प्रमाणात आहेत, हे आपल्याला मांडता येईल. आता बाजू प्रमाणात कसं मांडणार बघा, ए बी अपॉन सी डी, बी ओ अपॉन डी ओ. बस, तिसरं काय येणार आहे बघा बरं, ए ओ आणि सी ओ. ए ओ आणि सी ओच्या बद्दल दिलं पण नाही घेतलं पण नाही. आता ह्यात किमती भरूया. दिलं आणि पण काहीच त्यांनी सजेशन केलं नाही आपल्याला, नको इथं घेतो जरासं. ए बी 20, सी डी 6, ओ बी 15, ओ बी हा बघा 15 आणि हा एक्स आहे. आता हे माहीत आहे तुम्हाला कसं सॉल्व करायचं ते, होय की नाही बाळांनो. अशा रीतीनं हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं होतं. 20x बरोबर 15 गुणिले 6, 15 सख 90. अखेला x बरोबर काय होणार सांगा आता. x बरोबर 90/20, हे आलं 4.5. 4.5 हा असणार आहे, तो किती असणार सांगा बरं. 4.5 हा 6/20 म्हणजे ह्याचं उत्तर हे त्याचं असं येणार आहे. असा भाग तुम्हाला, असं आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं होतं. तर असे हे प्रॉब्लेम्स ॲप्लिकेशन्स एखाद्या थेरमचे हे असे असतात. आता पायथागोरसचे ॲप्लिकेशन्स किंवा जे सम होते समृद्धताबद्दलचे, तर आपण ते पुन्हाच्या तासाला आपण तो भाग पूर्ण करूया. ह्याच्यावरचा जी पायथागोरसची गणित आहेत ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट तासिकेच्या वेळेला घेऊया. या प्रकरणामधलं आणखीन एक गणित होऊन गेलं होतं बघा, आपण मागंही घेतलं होतं, माहिती होतं तुम्हाला हे पण गणित. समजा की असं असेल. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांना फक्त ते अर्धवट मिळेल किंवा थोडक्यात माहिती नाही कळणार गणित तुम्हाला. त्यासाठी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. जुन्यासुद्धा बऱ्याच मुलांनी अजून सबस्क्राईब केलं नाही, त्या मुलांना विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा, असा एक परपेंडिक्युलर दिला असेल, हे 9 आहे आणि हे असं आहे, हे असं 16 आहे. तर ह्याची किंमत काढा.
हा राईट अँगल ट्रायंगल. इथं कोणता गुणधर्म वापरायचा आहे बघा. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला शिरोलंब हा कर्णाच्या 2 तुकड्यांचा भूमितीमध्ये असतो. ह्यासाठी 9वीची भूमितीमध्ये माहिती असायला पाहिजे. भूमितीमध्ये ही संकल्पना मुळापासून माहिती असायला पाहिजे. ह्या टाईपची गणितं बाळांनो आपण पूर्वी शिकलेत. त्या पहिल्यामध्ये बघा ते भूमितीमध्ये म्हणजे x वर्ग गुणिले 9 गुणिले 16 ह्याचं वर्गमूळ, ह्याचं वर्गमूळ, ह्याचं वर्गमूळ, ह्याचं वर्गमूळ, ह्याचं वर्गमूळ 3 चौक 12 किंवा 16 9 44 144 वर्गमूळ सुद्धा 12. अशा रीतीने आपल्याला ह्या भूमितीमध्ये किंवा अशा प्रकारची पहिल्या प्रकरणाची गणितं प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत, मिसलेनियसमध्ये आहेत. सगळ्याच्या सगळी गणितं आपण सॉल्व्ह करायची आहेत, केलेली आहेत. आता पुढच्या तासिकेच्या वेळेला पायथागोरसमध्ये जे ॲप्लिकेशन्स आहेत, पायथागोरसची जी गणितं आपल्याला शिकायची आहेत, तो आपण पुढच्या तासाला बघूया. पहिल्या प्रकरणाचे काही टेस्ट सिरीज आपण आता पाठवून देतो तुम्हाला. आता कोल्हापूर जिल्ह्याची सध्या टेस्ट सुरू आहे. प्रत्येक 2-2 प्रकरणाच्या चाचण्या आपण सुरू करतो आहे, तेही देतो आहे पाठवून तुम्हाला. अशा रीतीने हा भाग आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. तुम्ही सर्वजण कराल असं अपेक्षा आहे. हां, ओके. असा हा भाग होता. तुम्ही ते समजून घ्या, करून घेऊया. पुन्हा रिक्वेस्ट करतो आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाळांनो. दररोज जॉईन होणाऱ्या सर्व मंडळींचं सहर्ष स्वागत. पालक बंधू भगिनींना विनंती आहे की मुलं गणिताचा तास अटेंड करत असताना वही पेन घेऊन बसतात काय बघणं आपलं थोडंसं कर्तव्य आहे. सर्वच अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या मुलांना समजेल असा तुमच्या शिक्षकांच्या साक्षीनं शिक्षकांच्या काही सजेशन येत आहेत, त्या सगळ्या फॉलो करत करत आपण पूर्ण करतो आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. थँक्यू टू यू. पुन्हा आपण पुढच्या तासाच्या वेळेला निश्चितपणे भेटूया. ओके.